नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची थेट लॉटरी, 400% पगारवाढ होणार. फिटमेंट फॅक्टरचा गेम चेंजर फॉर्म्युला. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. संघटनेने वेतन सुधारणा नियमामध्ये एका अनोख्या बदलासाठी सरकारला एक प्रस्ताव पाठवलेला आहे. सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी एक समान फिटमेंट फॅक्टर लागू करण्याऐवजी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचे आव्हान सरकारला केलेले आहे. जर सरकारने 5 वेगवेगळे फिटमेंट फॅक्टरचा फॉर्म्युला स्वीकारला तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 400%पेक्षा जास्त वाढ होऊ शकते. सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच फिटमेंट फॅक्टर निश्चित असला तरी कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये संतुलित वेतन संरचना तयार करण्यासाठी 2.92 ते 4.38 पर्यंतचे 5 वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित केलेले आहे. ज्यामध्ये स्तर 1 ते 5 2.92 फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित आहे, तर स्तर 6 ते 8 साठी 3.50 पट फिटमेंट फॅक्टरची शिफारस आहे. स्तर 9 ते 12 साठी 3.80 फिटमेंट फॅक्टरची शिफारस असून स्तर 13 ते 16 साठी 4.9 पट फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित आहे. तर स्तर 17 ते 18 साठी 4.38 पट सर्वोच्च फिटमेंट फॅक्टरची शिफारस केलेली आहे. फिटमेंट फॅक्टरनुसार पगार किती वाढेल चला तर पाहूया. सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिली तर विविध स्तरांसाठी पगार अशा पद्धतीने वाढणार आहे. ज्यामध्ये स्तर 1 ते 5च्या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार हे 20,000 वरून थेट 58,400 होईल. स्तर 6 ते 8च्या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार 45,000 असेल तर थेट 1,57,500 होईल. तर 13 ते 16च्या स्तरमधील कर्मचाऱ्यांचे मूळ पगार 1,20,000 असेल तर त्यांचे थेट पगार 4,90,800 रुपये होईल. त्याचप्रमाणे स्तर 17 ते 18वरील कर्मचाऱ्यांचे सध्याचे मूळ पगार 2,50,000 असेल तर 4.38च्या फिटमेंट फॅक्टरनुसार सुधारित वेतन हे 10,95,000 रुपये होणार आहे.